नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत संदीप पिळगोकराचो माय मोगाचो येवकार. सुरवेक पळय आयच्यो मुखेल खबरो. लोकसभेत एसटी आरक्षण विधेयक पास. आता राज्यसभेत जातली परीक्षा. गोयचो मुख्यमंत्री खुश, पण गोविंद म्हणटा जाय राजकीय इच्छाशक्त. विजय सरदेसायान सांगलो पत्रादेवी टोल नाक्यावयलो गुप्त कोड. जेन्ना एक्सायज आडयता सोऱ्याचे ट्रक म्हणात जय माता दी. वर्साक 10,000 ग्रॅज्युएट भायर सरतात, पूण तांकां दिवपाक सरकारा कडेन नोकऱ्यो ना. सरकार बेकार भुरग्यांक नोकऱ्यांचे हायस दाखयता. ॲडव्होकेट अमित पालेकाराचो आरोप. आता खबरो विस्तारान. लोकसभेत एसटी आरक्षण विधेयक पास जाल्ल्यान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान खुशी उक्तायली. ह्या उपरांत हें बिल राज्यसभेत पास जावपाचें उरलां, पूण तें जनगणनेचेर निंबून आसा. सेन्साची गरज आसा अशें ना. राजकीय इच्छाशक्त जाय, गोविंद गावडेन सांगलें. आयज लोकसभेत पास जाल्ले एसटी रिजर्वेशन बिल, ह्या बिला खातीर हांव सगळ्यात पयली गोंय सरकारच्या वतीन, गोंयच्या लोकांच्या वतीन माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आनी अमित भाई शाह होम मिनिस्टर हांचे हांव खूब खूब धन्यवाद दिता. कारण हांव कंटिन्युअसली मुख्यमंत्री जाल्या पासून 2 फावटी हे रेझोल्युशन गोंयच्या विधानसभेत पास जालें. म्हज्या बरोबर आमचे दोनूय खासदार आनी डेलिगेशन कंटिन्युअसली हो विशय अमित भाई शाह आनी प्रधानमंत्री हांच्या बरोबर फॉलोअप करताले. कारण आमी पळयता की एसटीक जर खरो न्याय दिवपाचें जर काम आसत जाल्यार तें भारतीय जनता पार्टीच्या सरकारानूच केलां. आमचे आदले प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी हांच्या कार्यकाळात ताका एसटी स्टेटस मेळ्ळो आनी आमचे आदले मुख्यमंत्री मनोहर भाई कार्यकाळात तांकां ट्रायबल मिनिस्ट्री मेळून तांच्यो ज्यो सगळ्यो स्किमी दिवपाचें काम हे मनोहर भाईच्या कार्यकाळात जालें. 2019तल्यान तांकां ट्रायबलाक सगळ्यो स्किमीच्या सयत फॉरेस्ट रायट एक्ट दिवपाचें काम हें म्हज्या कार्यकाळात जालें. हें म्हज्या खातीर गर्वाची गजाल आसा. गेली 6 वर्सां कंटिन्युअसली विशय हो लावन धरिल्लो. फाटल्या 2 फावटी लोकसभेत हें बिल आयलें, पण काँग्रेसीन ताका विरोध करपाचें काम केलें. काँग्रेसीन पास जावंक ना, बट आज लोकसभेत पास केलें आनी आतां हाज्या फुडें राज्यसभेत पास जाल्या परत तो कायदो जावन आमच्या एसटी लोकां खातीर जे रिजर्वेशन सी पॉलिटिकल रिजर्वेशन जी लास्ट डिमांड उरलेली ती पास जातली. आनी म्हाका दिसता खऱ्या अर्थान जर पळयत जाल्यार एसटीच्यो 100% मागण्यो ह्यो फक्त आनी फक्त भारतीय जनता पार्टीच्या सरकारानूच ह्यो पास केल्ल्यो आसा. त्याती हांव एसटी सगळ्या म्हज्या ट्रायबल भाव आनी भयणींचें अभिनंदन करता. आनी खऱ्या अर्थान आज 100% मागण्यो पुराय जाल्याच्या बद्दल हांव आमचे केंद्रीय नेतृत्व हांकांय बी हांव खूब खूब धन्यवाद दिता. आनी परत एकदां हांव म्हाका म्हणटा आसतना खूब बरें दिसतलें की हय, DNA जो आसा भारतीय जनता पार्टीचो हो एसटी DNA आसा, ट्रायबल DNA हे म्हणटा आसतना म्हाका गर्व जाता. आमी खंयसरूच कोणाचेरूच केन्नाय अन्याय करूंक ना हें म्हाका सांगता आसतना म्हाका खोस भोगता. कारण 100% ताका न्याय दिवपाचो जर काम केला आसत जाल्यार तो भारतीय जनता पार्टीच्या सरकारानूच केला हें सांगता आसतना म्हाका परत एकदां गर्व फील जाता. 27 रिजर्वेशन मेळटलें. दॅट डिपेंड्स अपॉन द राज्यसभेन केन्ना पास जातलें बिल आनी फुडलो प्रोसेस कसो जातलो सेन्सस करचो पडटलो. डिपेंड्स अपॉन द इलेक्शन कमिशन. पॉलिटिकल रिजर्वेशनाचो विशय एसटी समाजान कितलोसोच तेंप लावन धरला. गोंय सरकारान 2027ची डेट दिली. गोंयच्या कांय एसटी संघटनांचो सरकाराचेर विश्वास ना हें ताणें जायते खेपे उलोवन दाखयलां. पूण सरकार ह्याच समाजांतल्या कांय संघटनांचेर निर्बंध हाडटा. हे विसंगतीचेर प्रतिक्रिया आयल्यो. पळयात. बरी गजाल जाली जे लोकसभेन एसटी बिल रिजर्वेशन पॉलिटिकल रिजर्वेशन हें पास जालें आनी खूब एक आंदोलन एसटी भावान गोंयांत जायते फुडें केलें. आनीक ह्या हावजान जेन्ना आमी एक कॉलिंग अटेन्शन घेतलें त्या कॉलिंग अटेन्शनाचेर आमी एसटी भावाक हे पॉलिटिकल रिजर्वेशन मेळपाक जाय म्हणून सांगलें. इट वॉज सेंड टू द सेंटर एंड इट वॉज पास्ड. The Chief Minister yesterday at the start said that the Congress party was stalling the bill. I need to clarify. I clarified yesterday as well. There was a Bihar subject of constitutional crisis that was going on in the parliament, and that is the reason why they were getting in the bill at that particular time. But it has been passed, and today these rights that the ST
भाव आमचे फॉर पॉलिटिकल रिजर्वेशन म्हाका दिसता एक पावल आनी एक पावल मुखार गेल्लें आसा. त्याच पद्दतीन एक दुखाची गजाल जाली जेन्ना बाब गोविंद गावडे एक कॉलिंग अटेन्शन घालो, खास करून उटाचें प्रकरण. तेज नंतर द सेंटिमेंट्स एक्सप्रेस्ड बाय दी एक्स-स्पोर्ट्स मिनिस्टर वॉज शॉकिंग. That putting an administrator, banning their rights, and the government says it was not the government that did it. It was done as per law. When will you lift that particular ban? When will the ST rights or the tribal rights and the Sarkaran, what have they done? Specifically, he said that no government after 2012, because they were primarily instrumental at that time. Even I lost my election. 2012 by a narrow margin of 200 votes. And if you look at it, there seems to be a connection. Anyone raises your voice against corruption in the system, in the party, you are axed. You are vengeance. या BJP येवपाची म्हाका दिसता एक systematic ploy to silence the voices of whoever raises their voices against the corruption in the party. आणि ही हुकुमशाही ही म्हणटाय ती अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी डे इन डे आउट टू स्टिफल द व्हॉइसीस ऑफ दीज उटा पीपल. तांकां दे हॅव बीन गिवन स्ट्रिक्ट वॉर्निंग दॅट यू शूड नॉट, म्हाका दिसता यू शूड नॉट स्पीक. दिस इज whether there is lokshai or whether there is hukumshai. I think it's a clear cut and it has been exposed by their own party members. Census is very important. Census सुद्धा जर जायना जाल्यार there are ways. ओके. ओल्ड सेन्सस घेवन 2011चो सेन्सस घेवन गव्हर्मेंट किंवा ब्युरोक्रेट्स किंवा लिगॅलिटी पळोवन ती इफेक्टीव इम्प्लिमेंटेशन करपा खातीर ताका सेन्ससाची कांय गरज ना. ओन्ली वॉट इज रिक्वायर्ड इज दॅट बील. आनी हें बील आमी ह्या लोकांक किंवा जो गेली 22 वर्सां डिमांड जो आसा तो आमी 2027 दितलेच दितले. ही ईर्ष्या जाय. एकूच गोश्ट आज एक गोष्ट रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून एक सांगता की 2027 तेजो रिजल्ट मेळप त्या खातीर बील पास जाले नंतर फास्ट प्रोसिजर जावप हे तितलेंच म्हत्वाचें आसा. आनी म्हणूनच स्टेट आनी सेंट्रल गव्हर्मेंट ह्या दोन्ही बाकीचे इलेक्शन कमिशन आसा, डिलिमिटेशन कमिशन आसा, खूब आहा. बट ते फास्ट ट्रॅकाचेर गेलें जाल्यारच ते 2027 आमकां बरो तरेचो गुड न्यूज मेळपाक शकता. आय होप दॅट अवर बोथ द गव्हर्मेंट वील टेक दीस इनिशिएटीव अँड एटलिस्ट जस्टीस डिलेड जस्टीस डिनायड जो फ्रेज जी आहा ती आज ना फाल्यां केन्ना तरी ताजो लाभ मेळटलो अशें आमी गृहीत धरतलो. आणि परत एकदा हांव गोंयचे सरकार आणि केंद्र सरकाराचे आदरणीय पंतप्रधान त्याच बरोबर ट्रायबल मिनिस्टर फॉर लॉ अँड जस्टीस त्याच बरोबर आमचे गोंयचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोदजी सावंत कन्सिस्टंटली तो फॉलोअप करतालो, आमी फॉलोअप करताले आनी इथपर्यंत पाविल्ले आसा तो पर्यंत देव बरें. तर जशें तुमी सांगला प्रोसेस जावपा जाय तितून सेन्ससय जावपा जाय. सो पॉसिबल हा जातलें म्हणून 2027 पयलीं. सी एनीथींग कॅन बी पॉसिबल. म्हज्या डिक्शनरीन इम्पॉसिबल हो शब्द ना. बट ते पॉसिबल करून घेवपा खातीर गव्हर्मेंट अँड द ऑफिसर्स ब्युरोक्रेट्स हॅज टू वर्क टायरलेसली, रेस्टलेसली, without bringing any kind of ego in between, just to give the justice to the tribal people of Goa who was just waiting since last 23 years. आणि हे जर झाले तर म्हाका दिसता 2027 हे जे आज लोकसभेत जे बील हाडिल्लें आसा ताजें फळ निश्चित. आयचो हो दीस गोंयच्या एसटी खातीर खूब असो उमेदचो दीस आसा आणि ह्या बिला खातीर खूब लोकांनी आतां पर्यंत स्ट्रगल केल्लो आसा आणि उटाया संघटनेन सुद्दां अनेक आंदोलन केल्लें, अनेकांनी हाल अपेश्टा सोंसल्यो, मंगेश आनी दिलीपान बलिदान केलें, गोविंद गावडे आनी मालू वेळेस वासशीच कैदी गेले, अनेकांनी खूब अशे हाल अपेश्टा सहन केल्यो, कश्ट घेतले. सुरवाते साकून सुद्दां एसटी रिजर्वेशन जावचे पयलीं
आणि झाल्यानंतर सुद्धा ज्या ज्या आमच्या समाज बांधवांनी मोठे आंदोलनात भाग घेतलो त्या सगळ्या समाज बांधवांचो हांव खूब असो उपकारी आसा, खूब असो आभारी आसा संघटनेचो नेता ह्या नात्यान. आणि आमचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी तसेच श्री अमितजी शाह यांनी एक आमकां उठा संघटनेक आणि एक डॉक्टर प्रमोद सावंत यांचे डेलिगेशन दिल्ले गेल्ले. त्यांनी आमकां आश्वासन दिल्लें की हे रिजर्वेशन जे बील आसा तुमचे गेल्ली 4 निवडणुकां फुटले ते हे फावटी दितले. म्हाका खात्री आसा हे बील रोखडेच राज्यसभेक पास जातले. आमी धन्यवाद करतात गोवा सरकारचे प्रामुख्यान डॉक्टर प्रमोद सावंत आणि सेंट्रल गव्हर्मेंटाचे. आमची ही मागणी उशिरा का जायना मानून घेतली आसा. गोंयचे तमाम आमी म्हणलें हालीं सुद्दां म्हणलें जेन्ना बील पास जाले नंतर सुद्दां आनी ताजी कारवाई सुद्दां ह्या 27 आमकां मेळटली खात्री आसा. I think so. It has been passed in the Lok Sabha. It has to go to the Rajya Sabha and then it will be implemented. Definitely it's a good sign. And हे जावपा आशिल्लें. सी मूळ गोंयकारांक हक्का तो गोंयकारांक मेळपाकूच जाय. And during it was when it was placed here in the assembly, we all opposition ruling up, but we also supported. There is no doubt about it. जाण केलेलो हक्का हा तो मेळपाकूच जाय. So which is in our constitution, definitely we should get it. We are happy for it. तुमकां दिसता 2027 हे रिजर्वेशन लागू जातले? So that all depends upon the government, how they take it forward. कळना तुका आम ऑपोजिशन आहे, but whenever it comes, definitely as opposition we will support it. पण तुम्ही ताजेर आनीक आवाज करतले हे फुडें वचपाक जाय म्हणून, बिकॉज ताजेर राज्यसभेन पास जावपाक जाय. सेन्सस इज नेसेसरी ऑर नॉट ताजेरूय हे आसा. That those aspects the government and the legality the government have to check on it, but we are for it. Definitely as a opposition amdar we are for it because kizata and when it reservation cafe also is a part of it. Exactly. Definitely. So there is no doubt about hal baba. See आज म्हाका 5 वर्स लोकांनी तेच एसटी भवन म्हाकाय वोट मारलो, म्हाकाय चान्स दिलो. डेफिनेटली समवन एल्स ऑल्सो हॅव टू कम. हे राजकारण म्हणल्यार लोक जाणांक दिसता हें पापायल बेस आनी फात म्हूण. पत्रादेवी टोल नाक्यावयले एक गुपीत विजय सरदेसायन मिडियाक सांगले. तो म्हणटा सध्या थंय नवी सिस्टम चल्ल्या. सोऱ्याचे ट्रक येतात, एक्सायज आडयतात, पूण जय माता दी म्हटले काय ट्रक सोडटात. हो तांचो गुप्त कोड. पणजे सिटीचे 100 कोटी एंटी टेररिस्ट स्क्वॉडाक दिल्ल्या बुर्राशीचेरूय विजय उलयलो. आयकात. सर पंचवीस पोर्टफोलियो आणलाय. हय 25 पोर्टफोलियोचे डिमांड जाले सारके टायम गावलो रिप्लाय टायम खंयचो काय आनी तो जो उलयता पळय पब्लीक ग्रिवन्स हें काय ना. हें म्हळ्यार पब्लीक ग्रिवन्साक ताणें 5 कोटी दवरल्या. कोण पब्लीक ग्रिवन्स कोण येता? म्हज्या मनान एक एसआय आयलो सिमून देसाय म्हूण. ताजी बायल भायर पडल्या मेडिकल लिगल केसीन. ही इज रनिंग फ्रॉम पिलर टू पोस्ट ट्रायंग टू गेट जस्टीस. पुलिसाचो एएसआयक जर न्याय मेळना जाल्यार पब्लिकाक खंयचो न्याय मेळटलो? आनी ती पसून पुलिसे कडच्यान न्याय सोदता तो. सो ही परिस्थिती आहा गोंयान. सो जें तें उलयता हांवें तें जय माता दी म्हणलें. तो जय माता दीचें कांय उलयना. तें जय माता दी म्हणटा कोड की हो ट्रक जो स्मगलिंग करता ताका प्रोटेक्शन आहा. तें आयकता करता एक्सायज ओगी रावता. नाजाल्यार तुका फाल्यां हांव तें करता आनी हाडून दाखयता. कितें म्हणपाचें? जय माता दी. हांव वैष्णोदेवी वचपी हा मनीस. हांवूय देवाक मानपी, हांवूय दुर्गे मातेक मानपी, पूण जय माता दी म्हणटा कोड चालू आहा आज. तूं हाजेर ट्रक घेवन वच आनी थंय सांग आनी नांव तूं सुटलो. सोऱ्याचो ट्रक रे स्मगलिंग करता तो कोच दाखयलें मरे हांवें. एक पत्रादेवीचेर 300 कोटी रुपया वर्साक धंदो कसो जाता तो गणीत पसून दाखयलें हांवें तें. मागीर सांग तूं आतां म्हाका हाजेर हांकां खबर ना. आतां सगळे व्हिडिओ काडून हाडचे पडल्या. काल 3 कजिनोची केस हाडली. व्हिडिओ घाला. हांवें ओन अप केला की आमी ताजेर स्टिंग ऑपरेशन केलां म्हणून. आतां कितें आनी कितें करूंक जाय तुका सांगपाक? आनी अजून मेरेन अश्युरन्स थंय मेळना भितर की तांचें कॅन्सल जातलें म्हणून लायसन्स. दॅट इज लॉस ऑफ रेवेन्यू. दीस इज बजेट. बोटी वयलो काजिनो 40 कोटी रुपया दिता. हे काजिनो 5-7 कोटी रुपया दितात, 8 कोटी रुपया दितात, 10 कोटी रुपया दितात. म्हळ्यार 4 पटीन चड दिवपी मनशाक जी फॅसिलिटी आहा तो 4 पटीन कमी दिवन तीच फॅसिलिटी घेता. म्हळ्यार तो सरकाराक फटयता आनी सरकार ताजेर एक्शन घेना. ते म्हणटा आमी रेड मारले. रेड कसली तुमची? रेडाक वतले आनी कितें घेतले आनी जातले पॅक.
अरे त्यात न्ही हे सगळें पळय सोऱ्याचो धंदो असो पेटला. गुजरातच्यान येवन हांगा पिसुल्ल्या फॅक्टरी सील केली म्हणजे सरकार आमचो करता कितें. सो दॅट मिन्स दीस इज अ वेल एंट्रेन्स्ड रॅकेट बाय वीच द गव्हर्मेंट इज लुजींग रेव्हेन्यू. देवाचें नांवन सोरो पळय मोठो आनी सोरो वता गुजरात म्हणून जंय महात्मा गांधीचो राज्य तें जंय हे नशा मुक्त भारत म्हणून तो सांगता. आनी कितें जाय तुका स्लोगन बरें आहा, मिडियाय बरी खुश आहा आणि सगळे ऑल इज वेल. पणजे सिटीक दिले 100 कोटी आणि काणकोणच्या रस्त्यांचे 560 कोटींची तुळाय विजय सरदेसाईन केली. 560 कोटी म्हऱ्यात पणजे खातीरच्या 100 कोटींचे कोद आसा. ही जयजयकार करपाची गजाल न्हू. ऐकात विजयाक. सर पणजे खातीर 100 कोटीकून चड पयशे. आगो 100 कोटी रुपया एक कॉन्स्टिट्युएन्सीन म्हणले म्हळ्यार कितें ते बजेट कितलें आहा ते पयशे खंय म्हणपाचे. ते 100 कोटी रुपया म्हज्या घरान म्हणना ते रस्तो केलो हें तें कितें सिवरेज केलें. सिवरेजीक 100 कोटी म्हळ्यार कांय न्ही. मागीर एक रस्तो वायडनींग काणकोण 950 कोटीचो टेंडर जालो. 38% बिलो मारलो आनी 20 जाण जे आशिल्ले ते सगळे नॉन गोवन आहले. आज हांवें वाचून दाखयलो लिस्ट. जाल्यार तुमकां लिस्ट दिता हांव. मागीर सो तो एकूच रस्तो आहा कितलो 950 कोटीचो. तो आतां 38% कमी मारूं म्हळ्यार 560 कोटी एक रस्तो. मागीर आनी खंयचे 100 कोटीचे कोंत आहा. सो 100 कोटी दिले म्हणून कितें व्हडलें ताचो जयजयकार करपाचें न्ही तें. 100 कोटी दिले बरें आहा. सडनली MLA फंड तूं बंद केलो. कित्या खातीर बंद केलो ना विकसीत भारत 2047. अरे हें आनी कितें. आनीक एके अजापीत करपी गजालीचेर विजयान उजवाड घातलो. एंटी टेररिस्ट स्क्वॉडा खातीर खंय गोफिणी घातल्यात. 150 रुपयाच्यो गोफिणी 1800 घेतल्यात. 100 रुपयाच्यो वकलं 300 रुपया. आतां गोफिणी घेवन आमचो एंटी टेररिस्ट स्क्वॉड खंयच्या टेररिस्टांक मारतलो काय असो खोचक प्रस्नय विजयान विचारलो. एंटी टेररिस्ट स्क्वॉड म्हणून आहा पळय ATS ताणें ती गोफीण आसता पळय गोफीण ती 150 रुपयाची गोफीण ते 1800 रुपयान घेतात. घेतलेले न्ही तांकां एक डिस्क्रेशनरी फंड म्हणून 25,000 रुपया मेळटा. 100 रुपयाचें वकल सादें अशें आहा तें ताणें 300 रुपयान घेतलं. सो बेसिकली ते वाडून घेतात. गोफिणीन तूं खंयच्या टेररिस्टा मारतलो पूण घेतल्या मारता. हांवें फोटो दाखयले न्ही गोफिणीचो फोटो. तो तुवें एमेझॉनाचेर ऑर्डर केल्यार 150 रुपयान मेळटा. ती ताणें 1800 घेतल्या. नाजाल्यार ना म्हूण सांगचे ऑनलायन यूज करना. विजय बाबू CM have given justice for his 25 department. He cannot. He's over. See, he's one man show. There used to be a perfume in the old times called one man show. This cabinet is a one man show. वर्साक 10,000 ग्रॅज्युएट भायर सरतात पूण तांकां दिवपाक सरकारा कडेन नोकऱ्यो ना. सरकार बेकार भुरग्यांक नोकऱ्यांचे हायस दाखयता. दुसरे वटेन भुरग्यांक लाचारूय करता. आम आदमी पार्टीचो मुखेली ॲडव्होकेट अमित पालेकरान आरोप केला. 100 कंत्राट पद्दतीच्या नोकऱ्या खातीर 4,000 भुरगीं येतात आणि रित्या हातान वयतात. ही खंतीची गजाल. सरकारान इंडस्ट्रियल IT पॉलिसीत बदल करून नोकऱ्यो तयार करपाची गरजय आपाच्या अमित पालेकरान उक्तायली. सुमार 4,000 यूथ भुरगीं इंटरव्यू खातीर आयल्या. ओन्ली 100 पोस्टां खातीर जॉबाचे आनी ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसाचेर. कालय सांगलें हांवें परत एकदां सांगता. ज्या तरेन एक 100 पोस्टा खातीर कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्टा खातीर जेन्ना 4,000 भुरगीं येता एन्ड दॅट टू पर्टिक्युलरली ओन्ली फॉर द पर्पज ऑफ नर्स हातल्यानूच गोंयांत जी आज अनएम्प्लॉयमेंट आसा ते दिसून येता. म्हज्या कोतान काल आमी जेन्ना लायनीक रावली ती लाचार जाली ती भुरगीं पळयली आमी. आनी शेवटी दनपार पर्यंत आमी ज्या लोकांक कितें पावपा सारकें तें करून गेले पूण 1,500-2,000 परती गेली की आनी होपूच ना म्हणून. म्हणजे गोंयचे जे यूथ आसा तो आज इतली परिस्थिती अशी जाल्या की गोंयच्या युथाची ते आज तांकां होपूच ना असो जाला की जॉब मेळटलो काय जॉब मेळचो ना म्हणून ही परिस्थिती आसा. आनी सरकारान कित्याक ह्या भुरग्यांक लाचार करून दवरले तें म्हाका कळना. सो म्हाका दिसता एक गजाल क्लियर कट सरकाराक कळपाक जाय की कालच्या इन्सिडंटांतल्यान कळून येता की गोंयांत अनएम्प्लॉयमेंटाची परिस्थिती कितें जाली ती. कारण एक पर्टिक्युलरली स्पेसिफीक नर्सीच्या पोस्टा खातीर जेन्ना 4,000 भुरगीं येता तेन्नाच तुमकां दिसून येता की आज गोंयांत जॉबाची परिस्थिती कितें आसा. हांवें परत कालूय एकदां सांगता आमी सांताक्रूज सारके एका पणजेच्या लागसार आसल्या कॉन्स्टिट्युएन्सीन भोंवता आसतना
जेन्ना आमी लोकां कडेन वता तेन्ना दिसून येता की प्रत्येक घरान एक भुरगो तरी अनएम्प्लॉयड आसा. एज्युकेटेड वर्साक 10,000 ग्रॅज्युएट भायर सरता, हांकां जॉबूच ऑपॉर्च्युनिटी ना. आय एम नॉट सेइंग गव्हर्मेंट शूड क्रिएट गव्हर्मेंट जॉब, बट इंडस्ट्रियल पॉलिसी चेंज करून IT पॉलिसी अश्यो वेगवेगळ्यो ज्यो पॉलिसी गव्हर्मेंटाचो चेंज करपाक जाय आनी जॉब क्रिएशन जावपाक जाय. पूण फाटलीं 10 वर्सां ते जाल्या कशें तरी दिसता. ही आतां ट्रान्सपरन्सी कितें म्हणून आसा ते काल ते इंटरव्यू जाला ते कालची ट्रान्सपरन्सी आनी कसली आसतली रे बाबा. भितर 100 पोस्ट 4,000 भुरगे तातूंतले म्हाका निमाणें 1,000-1,500 रावले, बाकीचे गेले थंयचे वाजून भुरगीं. तांकां एका दिसा भितर तूं कसो म्हणून तूं तांच्या इंटरव्यू घेतलो. ते वाळपय खातीर काय कोणा खातीर? ते वाळपय खातीर, साखळे खातीर काय आनी कोणा खातीर ते खबर ना. पूण कालापुरकार खातीर ना, पणजेकारा खातीर ना, ती आनी बाकीच्या गांवां खातीर ना. त्यो कोणा खातीर आसा त्यो म्हाका दिसता सरकाराक आनी चीफ मिनिस्टराक आनी हेल्थ मिनिस्टराक खबर आसतलें. कारण ज्या तरेन ती फार्स चलिल्लो इंटरव्यूचो तो फार्स पळयत जाल्यार हो दीस इज अ फार्स नॉट जस्ट ऑन आस, इट इज अ फार्स ऑन गोवा एंड गोवन यूथ एंड दोज पुअर. आय पीटी दोज भुरगीं, ती चलयां भुरगीं आशिल्लीं, तांचे आवय बापूय आमकां मेळिल्ले. तो म्हाका सांगता आपूण लाखांनी खर्च केले म्हणून पोटचें मोडून. आनी परिस्थिती अशी न्ही की व्हडले लोक ते लाखांनी खर्च केले भुरग्याक शिकोवपा खातीर. भुरग्याक ह्या आशेन शिकयलें की ते भुरग्याक जॉब मेळटले म्हणून. पूण स्पेसिफिकली ट्रेन्ड स्किल्ड जो आसा नर्सी सारको जो पोस्ट तोय जर अवेलेबल ना जाल्यार आनी उरना कितें गोंयाचें. आनी म्हाका फ्युचर ऑफ गोवन यूथ सिम्स टू बी इन डेंजर. कारण ज्या तरेन जशें म्हणलें तुमकां 10,000 वर्साक जेन्ना ग्रॅज्युएट येता, हे 10,000 लोकांक जॉबूच नाल्यार रावतले खंय, वतले खंय. सो गोंय सोडून वचचें पडलें खंय तरी बॉम्बे, बेंगलोर ना जाल्यार परतो पोर्चुगीज पासपोर्ट घेवन लंडन. आनी लंडनाक गेले हे म्हणटा लंडनाक गेले म्हणून तुमी. लंडनाक आमचे भुरगे वता कित्याक ते कोणाक दिसना. ही वायट परिस्थिती आसा. अमित बाब, म्हाका याद आसा तुवें GMC पासून ते जॉब स्कॅम जे आशिल्ले पळय ते एक्सपोज केल्ले, ते खंय पासून पावले? ज्या हायकोर्टान मॅटर पेंडींग आसा. जे मॅटर GMCचे आसूं किंवा बाकीचे PWDचे आसूं, वेगवेगळ्या विशयाचेर आमी जॉब स्कॅम आमी एक्सपोज केल्लो. जॉब स्कॅम न जावचो म्हणून सरकारान आज सांगलें की आपूण ते एक पॅनला थ्रू करतले म्हणून, ऑनलायन करतले म्हणून. पूण कालचे कॉन्ट्रॅक्च्युअल जॉबा खातीर सुद्दां जेन्ना तुमकां दिसून येता की ते ऑनलायन ना जाल्यार मागीर सरकाराच्यो बोलाच्यो बाता जाल्यो त्यो. सो हांगा असेंब्लीन एक गजाल सांगता, लोकांक बॉब मारून सांगता की इतले जॉब आमी क्रिएट केला. पूण गोंयची परिस्थिती जर कालची जर पळयत जाल्यार दिसून येता की गोंयची परिस्थिती जे सरकार सांगता तशी नाच म्हणून. वीज आनी उदका पुरवणेक फोंड्या नगरपालिकेच्या नांवान भोगस NOC दिल्ल्याचे उक्ताडार आयला. ह्या डॉक्युमेंटाचो वापर एका मनशान आपल्या मालकेच्या नाशिल्ल्या फ्लॅटा खातीर बेकायदेशीर रितीन वीज आनी उदका जोडणी मेळोवपा खातीर केला. बनावट PMC शिक्के आनी नगरपालिका अभियंतो उदय देसायाचे ताचेर सय आसा. सिल्वा नगरात रावपी रोजी मार्था रेगो हिणें PMCत कागाळ केल्या उपरांत ही गजाल उक्ताडार आयली. तिच्या इमारतीच्या दुसऱ्या मळ्यार आशिल्ल्या फ्लॅटा खातीर कोणे तरी वीज आनी उदकाक पुरवण जोडपी मेळोवपाक येस मेळयला अशें तिका कळ्ळें. रेगोन RTI घातल्या उपरांत ही फटवणूक उजवाडाक आयली अशें नगराध्यक्ष आनंद नायकान सांगलें. (1) सिल्वा नगर लेन 2 फोंडा गोवा ह्या बायले मनशेन चेअरपर्सनाक लेटर केला की आपूण जी रावता आपली स्वताची बिल्डींग आनी त्या बिल्डिंगेक जो वयलो फ्लोर आसा आपलो, त्या फ्लोराक आपल्याक सांगनासतना कोणे तरी म्युन्सिपाल्टीन NOC दिली उदकाक आनी लायटीक. तिणें कंप्लेन कशी केल्या की ती पयलीं येवन इन्क्वायरी केली, तिका हांगा आन्सर कांय मेळना म्युन्सिपाल्टी म्हणून तिणें RTI मागलें. आनी RTI मागतकीर तिका म्युन्सिपाल्टीच्यान ह्यो ज्यो सर्टिफिकेट पळय तिका दिले, ज्यो दिल्ल्यो वॉटर सप्लाय आनी इलेक्ट्रिसिटी कनेक्शन, तेका थंय ती गेली. थंय वचून तेणें पळय तिका कळ्ळें ते फायलीक पळय उदकाच्या आनी लायटीच्या फायलीक कनेक्शना लागून ह्यो म्युन्सिपाल्टीच्यो बोगस सर्टिफिकेटी लायल्ल्यो आसा. ही जी आसा ती उदकाची आनी ही लायटीची NOC केन्ना दिल्या फ्रॉम म्युन्सिपाल्टी. केन्ना दिल्या डेट? ही जी डेट आसा ती 26/5/2022 कळ्ळें न्ही. 26/5/2022 अश्यो ह्यो दोनी सर्टिफिकेटी ज्यो आसा NOC त्यो फोंडे म्युन्सिपाल्टीन इश्यू केल्या. पण ह्यो डिपार्टमेंटान पावली, इलेक्ट्रिसिटी पावली आनी वॉटर सप्लाय पावली. जेन्ना RTI मागलें, RTI व्हेरीफाय केलें आमच्या म्युन्सिपाल्टीन, आमी व्हेरीफाय केलें. व्हेरीफाय करीत जाल्यार हे दोनी बोगस आसा आनी हेजेर ME उदय देसाय म्हणटाची सायन आसा आनी स्टॅम्प आसा पळयात. ही सेकंड केस जाली आतां
तुमकां खबर आसा फाटल्या वेळार सुद्दां इन्कमाची अशीच केस जाल्ली आनी तो प्रभू गांवकर म्हणून तेका चलयेन ती तेन्ना अशी ती तेका ती अशीच बोगस सर्टिफिकेट दिल्ली. तेन्ना ती न्यू जेन्ना तो अप्लाय करपाक हांगसर इन्कमा लागून आयलो पळय तेन्ना कळ्ळें की ही सर्टिफिकेट जे म्युन्सिपालिटीन इश्यू केल्ली ती बोगस आशिल्ली म्हणून. तशी हो पळय हे रेगून पळय जी आमकां हें केल्या कंप्लेन केल्या त्या प्रमाणे जे आतां ती म्हाका कंप्लेन केल्या. हांव आतां फुडल्या मिटिंगेची ऑर्डिनरी मिटींग आमची आसा त्या मिटिंगेक हांव हे प्रपोजल हाडटलो आनी हेजे पर्दाफाश हो जावंकूच जायो. कित्याक सेकंड केस ही जी केस आहा सेकंड केस जाल्या ती सिल्वा नगरची जावन आसा आनी तो कोण रावता पळय थंय तो लायट आनी उदकाचो थंय वापर करता दोनी कळ्ळें न्ही. म्हणून तेका लागून तिणें आज इतले दिसांनी की आज एक कडेन कंप्लेन करपाक हांगासर ओनर जे बिल्डिंगाची ओनर आसा रोजी रेगो म्हणटा ती हांगासर पावली. वेळार कंप्लेन दिल्ली कळ्ळें न्ही. सस्पेक्ट म्हणून तुमकां जाय तेणें आपयलेलें तें हांव कांय कोणाचें नांव घेना पूण इतलें सांगून दिसता की अशें तर म्युन्सिपालिटीच्यान जावपाक लागलें न्ही. हें योग्य न्ही. जे खरे मनशाक हें कोणाक न्याय मेळपाना हेजेर एक्शन ही जातलीच. एक्शन ही जावपाकूच जाय कळ्ळें न्ही. ते प्रमाणे आमी हांव जावं चीफ ऑफिसर हेजेर आमी इन्क्वायरी सामकी जावपाकूच जाय. सो बागा प्लांटांतल्यान शेतांनी व्हांवपी सिवेज प्रदूशण करपी गोवा पब्लीक एक्टा प्रमाण न्यूसन्स अशे तरेन बुरशें उदक व्हांवपाक दिवप हो दखलपत्रक गुन्यांव. हेल्थ विभागान कळंगूट पंचायतीक रिपोर्ट दिला. गोवा स्टेट पोल्युशन बोर्डाचे सुचोवणे उपरांत हो रिपोर्ट तयार केला. बागाचो सिवरेज प्लांट शेजारच्या गांवाचो कोयर हाडून भरपाची सुवात न्हय, सरपंच जोसेफ सिक्वेरान सांगलें. ईमेल धाडलेली पोल्युशन बोर्डाक. सो पोल्युशन बोर्डान अजून पासून रिपोर्ट धाडूंक ना म्हाका. हावेवर तेका पोल्युशन बोर्डान हेल्थाक इन्स्ट्रक्शन केलेलें की हो रिपोर्ट कर म्हणून. सो पयले काल आमकां हो रिपोर्ट येयला 5/8/25 आनी तेणें इन्स्पेक्शन केलां आनी हेल्थान इन्स्पेक्शन केलां तें डॉक्टर रोशन नाझारेथ आनी तेणेन बरयलां की द sludge was found overflowing in the fields and whereas as per section 222 of the Goa Public Health Act this is clarified as a nuisance. Hence it is brought to your notice that neglecting to carry out the direction contained in this notice is a cognizable offence under section 40(6) of the above act. Now therefore in exercise of the power vested in me even with the health officer under section 41 of the Officers Act, you are hereby served a show cause notice to abate the nuisance by taking such steps as may be necessary within a period of 7 days of the receipt of this notice and send a compliance report of the same. Submit action plan to prevent such occurrence in future within 15 days on the receipt of this notice. Now this is sent to the Assistant Engineer Sewage Treatment Plant Baga. Right? This inspection was done at the behest of the direction from Goa State Pollution Control Board by the health officer. आता पळय कितें जालां तें सगळें तेणेंनी फोटोय मारून आमी फोटो मारून सगळ्यांक धाडलेले इन्स्पेक्शन केलां. सो एक्चुअली इट इज अ न्यूसन्स रायट. आतां खूब जाण खूब भाशेनी उलयता पॉलिटिकल मायलेज घेवपाक. सो फकत पॉलिटिकल मायलेज कोणाक एमएलए जावंक जाय कोण जिल्हा पंचायत जावंक जाय कोण चीफ मिनिस्टर जावंक जाय ते जातले दॅट इज नॉट अ इशू. पूण हांगासर आमच्या गांवांत जें कितें कचरो हाडून हो आमचो सुवेज हाडून उलयल्या ती आमकां नोपैत करूंक जाय आनी ते पत्तून सांगलेले त्या प्रमाणे रिवर्स पायपलायन हांगा व्हरोंक जाय PNR. सो ते केन्ना मेरेन इश्यू सॉल्व जातलो बिकॉज खूब पयलीं हेजें काम चालू जाल्लेलें. Actually, आमी नको आता केन्ना पासून जातले ते. नाव इट इज लेफ्ट अप टू द हेल्थ डिपार्टमेंट एंड द गोवा पोल्युशन बोर्ड बिकॉज एज पर माय इन्फॉर्मेशन they don't have a certificate to operate, consent to operate. They don't have. It was given by the earlier one, Sharmila Montero was there. At that time, provisional was given to them. But right now, everything is in a mess. So that is why we went there. 50 ट्रक 40 ट्रक एके फावटी घालता खंयचे हाडटा कांय कळना रायट. आनी हांव कितें करता हांगा कॉन्ट्रॅक्टूय घेतले घुमटकारांनी 4-5 ट्रक घेतले. आयज कालूच म्हजेशीन एकली बायल येयलेली 2 ट्रक हा म्हणून आपणाचेर आपणाक अनलोड करून दी म्हणून. हांवें म्हणलें आमच्यान कशें दिवंक जाता तूं घुमटचें आहा जाल्यार म्हाका म्हणलें डिटेल दी.
तूं खंयच्या घरांतल्यान हाडला तेंचो फोन नंबर दी आनी केन्ना हाडल्या ती आनी तेजे प्रमाणे हांव तुका डंप करपाक दिता. दॅट इज नॉट अ प्रॉब्लम. पूण हांगा कितें जाता तें बिजनस जाला. हे कितें जाता भायल्या गांवांचे हांगा हाडटा सुयेज हांगा उडयता. इट इज रॉंग. म्हाज्या हिसपान कितें आहा आमची लायक गार्बेजी कितें केल्या कलांगुटानूच घातल्या आनी ते स्लॅश आमी ते सगळे स्लॅश तेजो तो सकला देंवता आनी आमचे मोटान नायका वाडप मोटान गावराडप. सो थिचो आमकां ते आमची जोर आहाय तेका इफेक्ट जाला आतां हे दुसरें आतां हो आतां दुसरो आतां सुयेज लागले फाटीं. पयले गार्बेज लागले आनी आतां सुयेज जाले. सो आमी सगळे तरी आख्खे गोंयचे तरी घेतले जाल्यार आमी जगतले कशे. मोले चॅकपोस्टार हुबळीच्यान मास्क घेवन येवपी गाडी धरली. ही गाडी साधारण 600 किल वजनाचे मास्क घेवन येताली. पुलिसांनी हे मास्क जप्त केले. काल सुमार 5 वरांचेर ही कारवाय जाली. कर्नाटक हुबळी सावन 2 बैल आनी 1 म्हशीचे बेकायदेशीर रितीन हाडिल्ले मास्क सापडले. दोतोर सांगता ते प्रमाण हे मास्क नितळ ना. मास्क हाडटाना ते फ्रिजींग केल्ले आसपाक जाय, सारके पॅकिंग केल्ले आसपाक जाय. आयकात दोतोराक आनी मास्क हाडप्याक. आयज सकाळचे फातोडी 2:30 सुमार पुलीस कॉन्स्टेबल चॅकपोस्टाचेर जिंगो गांवकारान ते एक व्हेकल इनोवा रिकॉर्ड केली. नंबर आसा GA08A5193 आनी मोस्टली मास आसा ते बैलाचे आसा, 2 बैलाचे आसा आनी 1 म्हशीचे आसा मास मिक्स आसा ते सगळे. खंयच्यान हाडली म्हणून कोण? ही हुबळी कर्नाटका कसाय गल्ली व्हरताले खंय बी. हे म्हापसा जे शॉप्स आसा तांकां आनी हेजो मेन नांव आहा तो आसिफ चौधरी म्हणून. तेजे ती व्हेकल तेजी व्हेकल ती ओके तेणी ते केल्ली आनी म्हापसा शॉपार दिवपा आसले ते सप्लाय करपा आसले आनी हे इलिगल आयला. हे कोल्ड चेन मेंटेन ना प्लस रेफ्रिजरेटेड व्हेकल दिवपा जाय. अनहायजिनीक आसा हे. डायरेक्ट हाडपा मेळटा. अनहायजिनीक वे हाडला ट्रान्सपोर्ट जाता ते कित्याक तेंचे सर्टिफिकेट बी ना. एंटीमॉर्टम आसता सर्टिफिकेट पोस्टमॉर्टम सर्टिफिकेट आसा ते बी ना तेंचे कडेन आनी मोस्टली आसा ते तितून आसा ते 2 बैलाचे आसा 100% आनी थोडे मिक्स इल्लिगली हाडला. इल्लिगली हाडला. आनी कितले आसतले किलो अंदाजे पळोवन आमी जातले 600+ किलो. ओके. आनी म्हाका सांग आतां आमी तांकां फिनायल घालून बी सगळें करतले मागीर आमी डिस्पोज करतले बरील करतले पुलिस स्टेशन हेल्प घेवन. कहाँ से हुबली किधर? हुबली हमारे कसे गले से मोहल्ले से. कितना सप्लाई करते हैं. कितने को मारा? 3 है खाली सर. खाली कौन सा बफ और ये कौन बैल का? बफ और बैल. किधर लेके जाता था? मापसा में हमारे शॉप पे लेके जाता था. मापसा? हाँ वो लोग सप्लाई करता ना उधर लोग थोड़ा थोड़ा दे के करता. कैसा किलो पड़ता है उधर? उधर पड़ता है ज़्यादा नहीं 200 रुपये किलो पड़ता है. इधर कितना में देता है? इधर 300 में. उधर मालूम पड़ा 120 भी किलो रहता है. उधर इधर हम लोग को खर्चा पानी आता ना गाड़ी का भाड़ा देना. इधर कितना देता है? 400 नहीं 300 350 300. बोलेस कैसा? बोलेस 300 350 है. आणि ऐसा वाला अड्डी वाला 300 है. अड्डी वाला 300. नाम क्या तेरा? मेरा नाम यासीन. यासीन. यासीन व्यापारी. यासीन व्यापारी. तुम किधर का? मैं कर्नाटक का रहने वाला हूँ. म्हापसा में काम करता हूँ. हफ्ते में कितनी बार लेके आता है ऐसा वाला? हफ्ते में अभी हल्ली लेके आया. हफ्ते में लाया नहीं कभी. हल्ली में बोलने में लेके आया था जरूरत है बोल के. ये हफ्ते में लाने का दाना है? नहीं आता है तुम लोग? नहीं आया तो आया बोलते हैं. पहली बार आया? पहली बार आया. चोलाघाट से गया 2 बार? नहीं उधर गया नहीं. हुबली से पहली बार आया. सुको लाकडी कोयर आणि नाल्लाच्या माडाच्या पानाचो वाडत गेल्लो प्रश्न हाताळपाक सांखळी पालिका मंडळान वूड चिपर म्हटल्यार शेडर मशीन वापरपाक सुरवात केल्या. निकतेच ताचें उक्तावण जालें. सांखळी पालिकेतून टिकाऊ कोयर व्यवस्थापनाचे दिकेन म्हत्वाची पावलां घातल्या. सुकी पानां आनी कोळशाचो हे मशीन पिठो करतात. ते सारें म्हणून वापरपाक मेळटा. ह्या उपक्रमाक लागून नाल्लाच्या माडाच्या कोयराच्या प्रस्नार प्रभावीपणान उपाय काडपाक आनी पर्यावरण आनी सामाजीक फायदो जावपी पर्यावरणीय उपाय चालीक लावपाक पालिकेक मजत जातली अशें नगराध्यक्षान सांगलें. आफ्टर ही सांखळीक जेन्ना स्वच्छ शहर म्हणून आमकां एवॉर्ड मेळ्ळो तेन्नाच्यान आमकां एक लोकांच्या ह्या हातभारान एक प्रेरणा मेळ्ळी की आनीकूय कितें कितें करचें म्हणून सगळ्या कावन्सिलरांनी नवीन नवीन आयडिया घेतल्यो. त्या प्रमाणे आमचे CEO सराचे गायडन्स, ऑनरेबल CM सराचे मेन गायडन्स आनी आमचे बाकीची सगळी टॅक्निकल टीम हेंच्यांनी हे शेडर मशीन हाडपाचें ही येवजण आमी केली आनी सातत्यान फॉलोअप करून आयज तें शेडर मशीन आमच्या पर्यंत पावलां
इट इज अ व्हेरी गुड न्यूज फॉर ऑल साखळीकर, कारण आमच्या खासा करून देसाई नगर हाऊसिंग बोर्ड वसंत नगरात लोकांकडे माडाची झाडां खूपच आणि चुट्टांची विल्हेवाट कशी रावप हो मोठो आमच्या खातीर प्रश्न आसलो. सो तेजे आन्सर म्हटल्यार हे शेडर मशीन, जेतून आमी इट इज ऑल्सो फॉर अ वूल चिपर माउंटेड बाय ट्रॅक्टर. आमकां ते मुवेबल आसा, जाय थंयसर करपाक मेळटले आणि ही चुट्टां घातल्या बरोबर तुमी पळयतले जाता डेमो ताजो पावडर जावन येतलो आणि वीच कूड बी टर्न इंटू कंपोजीट, व्हेरी फायन कंपोजीट, जितून थोडे कल्चर घातले काय आमकां झाडां खातीर व्यवस्थीत खाद्य म्हणून मेळटलें आमकां. आणि आमी तेंच खाद्य एक रिजनेबल अमावंटान सगळ्या साखळ्या लोकां खातीर दितले. जेन्ना खासा करून जून म्हयन्यान जेन्ना आमी झाडांची निगा करतात तेन्ना हेच फॉडर आमकां यूज करपाक मेळटलें आणि चुट्टांचो मेन म्हणजे हो प्रश्न सुट्टलो. आणि हे जे मशीन येयला ताज्या खातीर हांव ऑनरेबल सीएम सराचे तशेंच आमचे टॅक्निकल टीम, आमचे सीओ सर यांचे सगळ्यांचे धन्यवाद मागता. आणि आता बिंदास्त तुम्ही चुट्टा एकीकडे करा आणि आमकां फोन मारा, आमी एक तर तुमच्या जाग्यार येवन तुमकांच हे दिता शेडर मशिनांतलो पावडर, किंवा आमी कंपोजीट करून तुम्ही एक रिजनेबल अमावंटान आमच्या साखळी म्युन्सिपालिटी कडसून विकत घेवचे, जेणे करून आमकां आणि हो एक इन्कम जाता. वूड चिपर आहे, ह्याच्यामध्ये 30 HP पॉवर आहे, 30 HP. तर ह्याला आपण ट्रॅक्टर ड्रिव्हन आहे, म्हणजे मोटर वेरी सेपरेट लावायची गरज नाही, ट्रॅक्टरनेच आपण याला शेड करू शकतो. वूड चिपर म्हणजे जी झाडं पडलेली असतात, सुकलेली झाडं असतात किंवा झावळ्या असतात, ते आपण याच्यात चिपिंग करू शकतो, शेडिंग करू शकतो त्याच्यात, आणि त्यानंतर त्याचं कंपोस्ट करतो आपण. आणि ज्या वेळेला आपल्याला हे मुवेबल आहे, त्यामुळे कुठे जिथे झाड पडलं असेल तिकडे आपण हे जाऊन करू शकतो. याच्यामध्ये 30 HP 37 HP आहे, सरपंच मॉडेल आहे, ट्रॅक्टरचं मॉडेल आहे, आणि हा C80 म्हणून मॉडेल आहे याचं, चिपर C80 मॉडेल आहे. झाडं ओली सुकी तसं काय दोन्ही मिक्स होऊ शकतात, ओली सुकी. जवळजवळ 1.5 ते 2 इंचाच्या ब्रँचेस तुमच्या त्याच्यामध्ये जाऊ शकतात, आणि नारळाची झाडाची झावळ्या त्याच्यात जाऊ शकतात. स्टेट कमिशन फॉर पर्सन्स विथ डिजेबिलिटी ऑफिसान इंटरनॅशनल पर्पल फेस्ट 2025चे पर्पल एम्बॅसेडर जाहीर केल्यात. जाणा जावन ही संकल्पना आणि जाणा जावन घेवया पुराय भारतांतल्या आणि त्याचबरोबर गोंयांतल्या एम्बॅसेडरांची नांवां. And today we are gathered here again for a very big announcement in regards to International Purple Fest Goa 2025, wherein we will be announcing our stalwarts, that is a great concept which has been introduced by IPFG called as Purple Ambassadors. So every disability has one stalwart which has been selected based on their work, based on their caliber, based on various things. And इस बार जो है तो what we have selected is seeing in taking in consideration gender, that is women, rural and Goans also. Purple Ambassador is the concept that we started in 2023, giving representation to each and every disability. The Rights of Persons with Disability Act 2016 has notified 21 disabilities. Earlier there were only 7 disabilities, and we thought that it would be apt to have these Purple Ambassadors for every Purple Fest and ensure that we spread the message of every disability across the country. That's why these Purple Ambassadors have been selected, considering the state, considering the background, considering their contribution for the disability sector. They have been very meticulously chosen by the team. As Tali has mentioned, we had a screening team which had various rounds. We received, we received more than 100 emails from various, from persons with disabilities, our earlier ambassadors who recommended various names for this year's ambassadors. And after a very strong scrutiny, we have finally selected these ambassadors for this year's International Purple Fest. On behalf of the Office of the State Commission for Persons with Disabilities, Government of Goa, DPWD, and our partners DPWD and United Nations who are partners with us for this Purple Fest. Pranav Bakshi, person with autism. Sharif Sheikh, person with hemophilia. Swarnalata Ji, person with multiple sclerosis. Suvarna Raj, person with locomotor disability. Satya Pandolkar, person with hearing impaired. Rusha Chaudhary, person with speech disability. And Sai Balaji, person with specific learning disability. Mark Thermai, person with dwarfism. Khushi Ganatra, person with multiple disabilities.
Jyoti Sinha, person with muscular dystrophy. Jayashri, leprosy cured person. Girish Tongre, person with sickle cell disease. Gauri Gadgil, person with intellectual disability. Meenakshi Venkatraman, person with Parkinson's disease. Preeti Srinivasan, person with spinal cord injury. Danish Mahajan, person with blindness. Aditya Lohia, person with cerebral palsy. Sakshi Kale, person with low vision. Jharna Malik, person with thalassemia major. Pramodini Rao, acid attack survivor. Srinidhi Raghavan, person with psychosocial disability. फाल्यां 7 ऑगस्टा सावन सुरू जातली श्री साई सचरित्र पारायण सोहळ्याक साई भक्तांनी हजेरी लावन विविध कार्यावळीचो आनी कृपा प्रसादाचो लाभ घेवचो. बागवाडा मोरजे पेडणेच्या दत्तात्रय देवस्थानान उलो मारला. बागवाडो मोरजी पेडणेच्या दत्तात्रय देवस्थानाचो श्रावण म्हयन्यांतलो 21वो श्री साई सच्चरित पारायण सुवाळो फाल्यांच्यान म्हटल्यार बिरेस्तारा 7 तारखेच्यान सुरू जाता. 14 ऑगस्ट मेरेन सुवाळो चलतलो. हातून घुमट आरत, कीर्तना, भजनां आनी हेर धार्मीक कार्यावळी जातल्यो. बाबी बागकर आनी मच्छिंद्रनाथ बागकर ते विशींची म्हायती दिल्या. आयकात. ह्या मंदिरात खूबशे उपक्रम जातात. हो जो शाही चरित्र पारायणाचो जो कार्यक्रम आहा हो 8 दीस चलता. त्या वेळाचेर आमी खूबशे हांगा कार्यक्रमाचें आयोजन केल्लें आसा. हे कार्यक्रम आयोजन करचे मागचे हेतू की जी ह्या गांवांत ह्या भागांत जे युवा पिढी आसा हेंचेर बरे एक संस्कार जावचे. त्या निमित्तान ह्या मंदिरांत 365 दीस ल्हान मोठे कार्यक्रम नित्यनेम चालूच असता. ते खंयचे आसो, भजनाचे आसो, कीर्तनाचे आसो, प्रवचनाचे आसो किंवा शिक्षणाच्या माध्यमांतसून आसो. तितूनसून हांगा खूब जाणांनी योगदान दिल्लें आसा. त्या योगदानाची आठवण करपाचे आमी कार्यक्रम करता. कारण हे योगदान दिल्लें आसतालो तेंचो एक आदर्श ह्या ल्हान पिढीन घेवचो हो एक उद्देश. पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवार दिनांक 7 ऑगस्ट या दिवशी घुमट आरती हा कार्यक्रम होणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशीचे यजमान आहेत श्रीवत्सव प्रमोदिनी अशोक बागकर व परिवार. आणि त्या दिवशी कुडाळचे प्रसिद्ध असे कीर्तनकार हरिभक्तपरायण दत्तात्रय बुवा उपाध्ये यांचं कीर्तन होणार आहे. त्यांना संवादिनीची साथ कुमार राज केरकर व तबला साथ कुमार प्रतीक गडेकर हे करणार आहेत. त्यानंतर तिसरा दिवस यजमान आहेत श्रीवत्सव दीक्षा नवसो बागकर व परिवार. आणि त्या दिवशी आमच्या मोर्जीचे सुपुत्र आणि स्वर्गीय पंडित जितेंद्र अभिषेकींचे शिष्य पंडित महादेव पेडणेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांना तबला साथ गोव्याचे प्रसिद्ध तबलापटू श्री रोहिदास परब आणि हार्मोनियमची साथ श्री प्रसाद दास हे करतील. चौथ्या दिवशीचे यजमान आहेत श्रीवत्सव भावना श्रीधर बागकर व परिवार. त्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता आम्ही विविध मान्यवरांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सत्कार मूर्ती आहेत पंडित महादेव पेडणेकर, निवृत्त शिक्षक श्री दयानंद मांजरेकर, आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री गोविंदचारी व प्रकाशचारी व प्रसिद्ध नाटककार माजी नाटककार श्री टिळू बाकर यांचा पण त्या दिवशी सत्कार होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी
7:30 वाजता स्वर संध्या हा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. यात आमच्या मोर्जी गावचे गायक कलाकार श्री सुरेश केरकर, सौ श्रुती केरकर व कुमारी महिमा सप्तोजी यांचं गायन होणार आहे. त्यानंतर 5व्या दिवशी त्या दिवसाचे यजमान आहेत मांजरी मतदारसंघाचे माजी आमदार श्री दयानंद भाई सोपटे व परिवार. त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण श्री संदीप माणके पुणे यांचा सुश्राव्य असा कीर्तनाचा. 6व्या दिवशी त्या दिवसाचे यजमान आहेत मांजरी मतदारसंघाचे आमदार श्री वत्सव सिद्धिजीत आरोलकर व परिवार. त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण सौ संजोत केतकर यांचे. 7व्या दिवशी त्या दिवसाचे यजमान आहे तुषार वासुदेव कान्हाय आणि परिवार. संध्याकाळी 7 वाजता प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण सौ संजोत केतकर. 8व्या दिवशी म्हणजे शेवटचा दिवस विसर्जनाचा हे त्या दिवशी श्री वत्सव भावेश्री भक्तदास बागकर व परिवारातर्फे नित्यपूजा होणार आहे व संध्याकाळी 7 वाजता मोठ्या दिल्ली घोषाने साई चरित्र पारायण. इतल्यान आयच्यो खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.